circle, that is a chord and arc. Circle, chord and arc. That's our new chapter. Okay? Listen. ह्या ठिकाणी थोडं पाहू शकता. एओ आणि बीओ, एओ बीओ, नंतर ओडी. नीट पहा, सेंटर पासून हे काय सांगा बरं का? सांगा काय माहिती तुम्हाला? काय सांगा? रेडियाय ऑफ द सर्कल. ओ काय आहे? सेंटर. पण हे ए बी काय आहे? डायमीटर ऑफ द सर्कल. आणि डायमीटर ऑफ द सर्कल तो असला तरी लॉंगेस्ट कॉर्ड कोण असतो? ए बी. लार्जेस्ट कॉर्ड कोण आहे? दॅट इज डायमीटर ऑफ द लार्जेस्ट कॉर्ड. ओके. त्याच्यामध्ये पहा बेटा, पीक्यू सुद्धा काय आहे? कॉर्ड आहे. आणि एबी सुद्धा काय आहे? कॉर्ड आहे. पण एबी हा अजून काय आहे? डायमीटर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो. या ठिकाणी ए एक्स टी, ए एक्स डी हे काय झालं? आर्क. ए डी बी हा सुद्धा काय झाला? आर्क. डीबी सुद्धा काय झाला? आर्क. बीक्यू काय झाला? आर्क. एपी काय झाला? आर्क. ए पी क्यू हा सुद्धा काय बेटा? आर्क. पीक्यू सुद्धा काय आहे? आर्क आहे. लक्षात घ्या, दोन टाईपचे आर्क असतात. एक असतो मेजर आर्क, दुसरा असतो मायनर आर्क. 180 डिग्री पेक्षा मोठे असेल तर त्याला काय म्हणायचं? मेजर आर्क. आणि 180 डिग्री पेक्षा छोटे असेल तर त्याला काय म्हणायचं? आणि करेक्ट 180 असेल तर दॅट इज सेमी सर्कल 180 डिग्री. आता हा पीक्यू 180 पेक्षा कमी आहे. मायनर का मेजर? मायनर. ए पी क्यू हा 180 पेक्षा कमी आहे. मेजर का मायनर? मायनर. हा बघा, ए समजा बी डी असेल. ए बी डी 180 पेक्षा जास्त. जास्त मध्ये कोणता? मेजर आला. कळायला लागलंय? कळलं? काळजी करू नका. दिले डायग्राम मध्ये ओडी काय आहे? रेडियस. एबी काय बेटा? डायमीटर. पीक्यू काय आहे? कॉर्ड. आणि एबी सुद्धा काय आहे? कॉर्ड आहे. अँगल बीओडी, बीओडी लक्षात घ्या, मध्ये कोणता अँगल आहे? सेंटरला इन्क्लूड केलाय. सेंटरला जर सेंटर मध्ये इन्क्लूड केलेला असेल तर त्याला सेंट्रल अँगल म्हणतात. कोणता अँगल म्हणतात बेटा? हा कोणता अँगल आहे सांगा मग? कोणता अँगल आहे? सेंट्रल अँगल. कोणता अँगल? बोला चला, कोणता अँगल आहे? सेंट्रल अँगल. ए बी ओ डी इज अ सेंट्रल अँगल. आता पहा, मायनर आर्क ए एक्स डी बी डी. आता सांगितलं. पुन्हा कोणता बेटा? एपी. पुन्हा कोणता? पी क्यू. पुन्हा कोणता? बी क्यू. पुन्हा कोणता? ए पी क्यू. पुन्हा कोणता? बी क्यू पी. म्हणजे 180 पेक्षा छोटे. आता मेजर आर्क पहा, 180 पेक्षा मोठे. कोणता येईल बेटा? बी एक्स. समजा असं घेतलं मी, बी एक्स क्यू घेतलो, बी एक्स पी घेतलो का, बी एक्स पी घेतलं. त्याच्यानंतर अजून खूप काही करता येतात. पुढे गेला पी एक्स क्यू असा पूर्ण. हे काय झालं बेटा? 180 पेक्षा मोठा. तर तो काय झाला? मेजर आर्क. काय झाला? ठीक आहे. सेमी सर्कल कोणता? ए पी बी किंवा ए क्यू बी. पुन्हा ए एक्स बी किंवा ए डी बी. आले का रे? 180 डिग्री. मेजर ऑफ आर्क डीबी. मेजर ऑफ आर्क डीबी पुढे एवढा असतो. हे अँगल एवढा. कोणता अँगल? सेंट्रल अँगल डीओबी. डीओबी जर 60 असेल तर हा सुद्धा किती आहे? 60. हा जर 100 असेल तर हा सुद्धा किती आहे? 100. मेजर ऑफ आर्क डीएबी बरोबर काय ते बेटा? 360. डीएबी कुठे गेला? डी ए बी. डीएबी एवढा आला मायनस एवढा. 360 मधून तेवढा गेला. बरोबर आहे? मग लक्षात ठेवायचा फॉर्म्युला, मेजर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मायनर आर्क किंवा मायनर आर्क इज इक्वल टू 360 मायनस मेजर आर्क. ठीक आहे फॉर्म्युला. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. हे पाठच करावं लागेल तुम्हाला. हे वाक्य काय म्हटलं बेटा? द परपेंडिक्युलर. काय म्हटलं बेटा? द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. काय म्हटलं परत सांगा? द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. परत the perpendicular drawn from center of the circle to the chord, to the chord, to the chord, bisects the like the perpendicular drawn from center of the circle to the chord, bisects the chord.
काय बेटा सेंटर, हे काय आहे सेंटर, आणि हे खाली काय आहे कॉर्ड, हे काय आहे कॉर्ड. आता इथून आपल्याला काढायचे आहे, हे काय आहे परपेंडिक्युलर, कुठून काढलं सेंटर पासून, कुणावर कॉर्डवर, हे बी काय आहे कॉर्ड, आणि समजा इथं पॉइंट सी आहे आणि इथे काय आहे ओ आहे. मला सांगा सेगमेंट ओ सी कोणाला परपेंडिक्युलर आहे, कॉर्ड एबी ला, कोणाला कॉर्ड एबी ला. म्हणजे असं जर असेल तर ही एवढं जे एसी आहे तेवढंच काय असतो बीसी असतो, आणि हा किती डिग्री आहे 90 डिग्री. लक्षात आलं का काढलं असं, एका तोंडाच्या इकडे बघी इसकट आहे बघा. द perpendicular drawn from center of circle to the chord bisects chord. जर आपण सेंटर मधून परपेंडिक्युलर काढलं कॉर्डवर तर तो कॉर्डला बायसेक्ट करतो. म्हणजे हा एकूण जर 100 असेल तर हा किती असेल रे 50, आणि हा किती असेल 50. एकूण जर खालचा 20 असेल तर तो अर्धा 10 आणि तो सुद्धा किती असेल 10. म्हणजे काय एसी कोणा एवढा असतो बीसी एवढा, एसी कोणा एवढा असतो बीसी एवढा. मला द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. आता पुढचं वाक्य बघा. द सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ द सर्कल, सेम वाक्य. द सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ द हे काही काय सेगमेंट कोणाला जॉइन केलेलं सेगमेंट ऑफ द सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड. अँड कॉर्डचा मिड पॉइंट कोण आहे एम. द सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ द सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ द कॉर्ड इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड, इज परपेंडिक्युलर टू. मला एकदा द सेगमेंट जॉइनिंग the center of the circle and midpoint of its chord is perpendicular to chord. The segment joining the center of the circle and midpoint of a chord, the segment joining center of circle and midpoint of the chord is perpendicular to the chord. Is perpendicular to chord. सर्कलचा सेंटर काय आहे ए, पॉइंट एम काय आहे मिड पॉइंट आहे, पी क्यू काय आहे कॉर्ड आहे. ठीक आहे. असं जर असेल तर ए एम कुणाला परपेंडिक्युलर आहे पी क्यू ला, ए एम कुणाला परपेंडिक्युलर आहे पी क्यू ला. म्हणा माझ्या मागे एकदा द सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ सर्कल and midpoint of its chord is perpendicular to the chord. ओके. हो का. आता पुढची गणित सोडू. काय म्हणले का in circle with center P chord AB is drawn of length A. chord AB किती आहे बघा 13 सेंटीमीटर. chord AB किती आहे रे बेटा 13 सेंटीमीटर. chord बोलत चला AB किती आहे सांगा लवकर 13 सेंटीमीटर आहे. सेगमेंट PQ कोणाला परपेंडिक्युलर आहे AB ला. सेगमेंट PQ परपेंडिक्युलर कॉर्ड कोणता बेटा AB. ठीक आहे. आता द वाक्य द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम काय बेटा ड्रॉन फ्रॉम center of circle, drawn from center of circle to the chord, bisects the chord, to the chord bisects the is there any problem? काय प्रॉब्लेम काढायचं नाही झालं. हे तर परपेंडिक्युलर आहे म्हटलं. असं जर असेल तर AQ is equal to BQ, EQ is equal to दोन्ही पेक्षा इक्वल आहेत. पण कोणाच्या अर्धे हाफ ऑफ कॉर्ड, हाफ ऑफ कॉर्ड कोण आहे तिथं AB. कॉर्ड कोण आहे AB. AB ची व्हॅल्यू दिली तुम्हाला किती दिले बघा 13. 13 च्या अर्ध काय ते 6.5 सेंटीमीटर. म्हणजे तुला काय काढायचं होतं लेंथ ऑफ QB. लेंथ ऑफ QB किती आलं सांगा 6.5 सेंटीमीटर.
6.5 ओके कॅन्सल. वाक्य कोणते लक्षात ठेवायचं? हॅलो ना या की बोली आलात का? या ना या काय 10-15 मिनिटात. अच्छा अच्छा बोला की. हा ठीक आहे. ओके बेटा काय अडचण कुणाला पर्यंत? नो प्रॉब्लेम सर. पुढे चालेल पाठ समजून घ्या. डायग्राम दिले का पुस्तकात? बघा दिले का? दिले ना? ठीक आहे लक्षात. हे काय रे? कॉर्ड आहे. काय कॉर्ड. आणि हे काय? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. जिथे परपेंडिक्युलर काढाल तिथे किती डिग्री असेल? 90 डिग्री. ओ पी डी सी. काय म्हणले बघा? रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर ओ. रेडियस दिले 25. किती दिले बेटा? म्हणजे हा किती आहे? 25 आहे. फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम इट्स सेंटर इफ द लेंथ ऑफ कॉर्ड. एकूण लेंथ दिली. लेंथ ऑफ कॉर्ड किती आहे बघा? 48 सेंटीमीटर. किती आहे बेटा? 48 सेंटीमीटर. तर तुम्हाला काढायच्या लेंथ ऑफ, तुम्हाला काय काढायचं त्या ठिकाणी? डिस्टन्स ऑफ कॉर्ड. काय काढायचं बेटा? हे डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल. समजून घ्या काही करू नका. एकदम सोप्या भाषेत शांत. पहिला बघा लेट. लेट म्हणजे झोप नको रे. लाईट ओ इज काय? सेंटर ऑफ सर्कल. मला सांगा ओडी काय आहे बेटा? ओडी. ओडी काय आहे? रेडियस. काय बेटा? रेडियस. किती आहे? 25 दिले ना तुम्हाला बेटा? किती आहे? 25. काय अडचण नाही. सीडी काय आहे? कॉर्ड. सीडी इज कॉर्ड. सीडी इज अ कॉर्ड. आणि मला सांगा ओपी कोणाला परपेंडिक्युलर आहे? ओपी कोणाला परपेंडिक्युलर आहे? सीडी ला. कोणाला बेटा? कॉर्ड सीडी ला. मला द परपेंडिक्युलर काय बेटा? द परपेंडिक्युलर ड्रॉन काय पुढे? फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. फ्रॉम द सेंटर ऑफ टू द कॉर्ड. टू द कॉर्ड bisects the. व्हेरी गुड. bisects the. तुम्हाला कॉर्ड पण दिले बेटा. कॉर्ड सीडी दिले तुम्हाला 48 दिले का रे? किती बेटा? 48 सेंटीमीटर. काय अडचण कुणाला नाही. पण एक लक्षात घ्या हे 48 म्हणजे हे अर्धा आणि हे अर्ध दोन्ही कशा असतील बेटा? इक्वल. बरोबर आहे का? म्हणजे काय? सीपी हा कुणा एवढा आहे? पीडी एवढा. सीपी हा कुणा एवढा आहे? पीडी एवढा. पण हे दोन्ही अर्धे कुणाचे सांगा बरं का? कॉर्डच्या. कॉर्ड कोणता आहे? सीडी आहे. सीडीची व्हॅल्यू किती आहे सांगा? 48 आहे. कठीणार किती आहे ते सांगा? 24 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ ऑफ सीपी बरोबर लेंथ ऑफ डीपी बरोबर डॅश डॅश सेंटीमीटर. 24 सेंटीमीटर. म्हणजे हा किती आला बेटा? इथला 24. हा कोणता ट्रायंगल दिसायला लागला? राईट अँगल ट्रायंगल. दिसायला का तुम्ही सांगा? दिसायला का नाही बेटा? आताच कस का दिसायला? परपेंडिक्युलर म्हणले आपण. परपेंडिक्युलर असेल तर काय म्हणायचं? इन ट्रायंगल ओपीडी. म्हणजे 90 डिग्री वाला मध्ये अँगल घ्यायचा म्हणून ओपीडी घेतलं. नाहीतर ओडीपी का बरं घेण्याचा प्रश्न पडला असेल तर मध्ये अँगल जे आहे ते घ्यायचं. ठीक आहे बेटा? इन ट्रायंगल कोणता बेटा? OPD. Angle OPD is equal to dash dash degree. Therefore, by using बोला चला. By using Pythagoras theorem. By using कोणते theorem बेटा? Pythagoras theorem. काय ते? 90 डिग्रीच्या अपोजिट काय आहे? OD स्क्वेअर बरोबर OP आणि PD. ओपी स्क्वेअर प्लस काय बेटा? पीडी स्क्वेअर. ओडी ची किंमत किती आहे? 25 चा वर्ग. ओपी तर काढायचंय तुला बेटा. पीडी किती आहे? 24 चा वर्ग. इकडला प्लस इकडून काय होते सांगा बरं का बेटा? मायनस 25 चा वर्ग मायनस कितीचा वर्ग? 24 चा वर्ग. कोणता फॉर्म्युला बसला? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी. दुसऱ्या कंसामध्ये ए प्लस बी. मग ओपी स्क्वेअर बरोबर काय आलं बेटा? एकदा
25 मायनस 24 आणि एकदा काय बेटा 25 प्लस. इज देयर एनी प्रॉब्लेम बेटा? काय अडचण नाही ना? ठीक आहे. ओपी स्क्वेअर बरोबर काय लिहिले? 1 गुणिले 49. देयरफॉर टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग बोला टेकिंग ऑन बोथ साइड्स. ओपी बरोबर डॅश डॅश 7 सेंटीमीटर. आलं का बघा? आन्सर चेक करा. हे किती आला? 7. देयरफॉर द डिस्टन्स of segment from center of circle to chord is a dash dash centimeter. किती आलं बेटा? 7 सेंटीमीटर. चेक करा. एवढं सूत्र का वेगळं बघा. केवढा रे? एवढंच आहे का? इथं बघून घ्या. 1 मिनिटाचा वेळ देतो बघायला. हॅलो. थर्ड वन. O is the center of circle. काय बेटा O काय सांगा बरं का? सेंटर ऑफ. O is the काय बेटा सांगा? सेंटर ऑफ सर्कल. O is the center of circle. O is the center of circle. Find the length of radius with the chord length. Chord दिले. किती दिले बघा chord? 24. Chord किती दिले रे? 24. 24. At a distance of 9 मीटर. किती मीटरला? 9 सेंटीमीटर. सॉरी. सेंटर पासून किती? म्हणजे हा अंतर किती दिले तुम्हाला? 9. हा एकूण किती आहे सांगा? 24. हा अर्धा अर्धा किती झाला मग? 12. हे तर कळायला लागले ना? ठीक आहे. आता काय काढायचे? लेंथ ऑफ रेडियस. काय काढायचे बेटा? लेंथ ऑफ रेडियस. आता रेडियस कोणता असेल बेटा? दाखवतो. हा काय सांगा बरं का? रेडियस. बरोबर आहे बेटा? सेंटर पासून हा अंतर काय असतो? रेडियस. काय असेल कोणाला? नाही. पहिल्यांदा काय म्हणायचं आपल्या डायलॉग मार्क? काय? O is the center of circle. O is the center of circle. पुन्हा काय म्हणायचं की इथं नाव देतो A B, इथं देतो C. काय अडचण कोणाला बेटा? नाही. काय म्हणायचं? O is the center of circle. O काय आहे? सेंटर ऑफ सर्कल आहे. आणि OC काय आहे? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द chord. Bisects the chord. AB काय आहे? Chord. Light.
O is center of circle. Center of circle. काय असेल? लेंथ AO ते काय आहे? रेडियस ऑफ सर्कल काढायचं आहे. AB काय आहे? कॉर्ड. किती आहे कॉर्ड बघा? 24 सेंटीमीटर. ठीक आहे बेटा, काय प्रॉब्लेम कोणाला? काय प्रॉब्लेम नाही. आता आपला डायलॉग मारा. द परपेंडिक्युलर काय बेटा? द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम काय बेटा? ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड bisects the chord. Therefore AC बरोबर BC हे कोणाच्या अर्धी सांगा बरं? कॉर्ड AB च्या. कोणाच्या अर्धी बेटा? कॉर्ड AB च्या अर्धी. कॉर्ड AB किती आहे? 24. 24 च्या अर्ध काय येते बेटा? 12 सेंटीमीटर. म्हणजे AC बरोबर BC बरोबर किती आलं बेटा? 12 सेंटीमीटर. म्हणजे हा किती आला? एकूण 12. हा किती आला? 12. ठीक आहे. आता इन ट्रायंगल OCA कोणता ट्रायंगल? इन ट्रायंगल OCA अँगल OCA बरोबर किती डिग्री? 90 डिग्री. देयरफॉर बाय विच थेरम बेटा? बाय पायथागोरस थेरम. C च्या अपोजिट कोण आहे? OA स्क्वेअर इज इक्वल टू OC स्क्वेअर प्लस कोणता? AC स्क्वेअर. OC स्क्वेअर OA स्क्वेअर तर काढायचंय. OC किती आहे? 9 चा वर्ग प्लस 12 चा वर्ग. 9 चा वर्ग काय आहे? ते 81. 12 चा वर्ग ते 144. ह्या दोघांची बेरीज 225. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड. सो OA बरोबर काय ते सांगा? 15 सेंटीमीटर. 15 काय? आन्सर काय सांगा बरं? आन्सर लिहायचं. The radius of circle is dash dash centimeter. एकदा बघून घ्या बोर्डाकडे.
झालं का? सोपं आहे का अवघड आहे? एकदा कन्सेप्ट क्लिअर झालं का नॉर्मल वाटायला लागतं, पुढे काय अडचण नाही. किती गणित आहे त्याच्यात एकूण? 4 का 3? शेवट आहे का शेवट? डायग्राम दिलेली काढावं लागेल तुम्हाला. C is the center of circle. C is the center of whose radius 10 centimeter. Radius काय आहे? 10 centimeter. Find the distance of chord from center of the center with the length of chord. Length of chord दिले 12. किती दिले बेटा? एकूण किती आहे? 12. म्हणजे हा किती असेल? 6 आणि हा किती असेल? 6. रेडियस दिले 10 सेंटीमीटर. काय दिले? 10 सेंटीमीटर. काय काढायचं तुम्हाला? समजा हा ए बी सी आणि इथं काय डी. फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड. हे डिस्टन्स सीडी काढायचे. काय काढायचे? डिस्टन्स सीडी. तर आपल्या डायलॉग मारा. काय म्हणायचं सांगा? लेट C is center of circle. AB is chord. Chord AB दिले तुम्हाला. किती दिले बघा रे? 12 सेंटीमीटर. AC is center of circle. Center of circle. Length of AC किती दिले बघा? AC किती दिले बघा? 10 सेंटीमीटर. अशा दिलेल्या किमतीचा बॉक्स मध्ये करत जावा. सोपं झालं. ठीक आहे बेटा. मग काय म्हणायचं? AB हा कॉर्ड आहे म्हटलं. मग काय म्हणायचं? द परपेंडिक्युलर मारा डायलॉग. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल टू द कॉर्ड bisects the chord. असं असेल तर हे काय डी आहे? AD इज इक्वल टू BD. AD इज इक्वल टू BD. हे कुणाच्या अर्धे सांगा बरं का? AB च्या अर्धे. AB किती आहे सांगा बरं का? 12. 12च्या अर्ध काय ते? 6 सेंटीमीटर. किती आला हा? 6. इन ट्रायंगल ADC किंवा CDA. In triangle बोलत चला. CDA. Angle CDA is equal to dash dash degree 90 degree. Therefore, by using dash dash theorem. By using कोणती theorem रे? Pythagoras theorem. 90 degree च्या opposite कोण आहे? AC square is equal to DC plus AD square. 10 चा वर्ग DC चा वर्ग 6 चा वर्ग. 10 चा वर्ग 100. DC चा वर्ग 6 चा वर्ग 36. इकडला प्लस इकडे जाऊन काय होते सांगा? मायनस. मग DC चा वर्ग बरोबर 100 मधून किती गेले बेटा? 36 गेले. DC चा वर्ग बरोबर किती आला? 64 आला. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन द बोथ साइड केल्यावर काय ते 8 सेंटीमीटर. काय ते बेटा? 8 सेंटीमीटर. आन्सर लिहायचं. The distance of chord from the center of circle is किती सेंटीमीटर? 8 सेंटीमीटर. 8. ठीक आहे.